नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 13 जून 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारताच्या स्मार्ट बॉर्डर्स इनिशिएटिव्ह अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम LPMS चे नाव काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विनिमय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम विनिमयचे उद्घाटन केले. ही प्रणाली भारताच्या स्मार्ट बॉर्डर्स इनिशिएटिव्हचा महत्त्वाचा भाग आहे. LPMS विनिमयमुळे सीमा व्यवस्थापन अधिक आधुनिक, सुरक्षित आणि कार्यक्षम होणार आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे कागदपत्रांची आवश्यकता सुमारे 90% पर्यंत कमी होणार आहे. LPMS मध्ये ICEGATE, CBIC, BSF, DGFT, UIDAI आणि ULIP तसेच मोटार वाहन प्रणाली यासारख्या संस्थांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. प्रश्न दुसरा, ग्रामीण भागात उच्च गती इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रोजेक्ट गंगा ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश सरकारने ग्रामीण भागात उच्च गती इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रोजेक्ट गंगा सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत सुमारे 20 लाख ग्रामीण कुटुंबांना हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान केली जाणार आहे. प्रकल्पाअंतर्गत 8,000 ते 10,000 डिजिटल सर्व्हिस प्रोव्हायडर्स तयार करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील 21 जिल्ह्यांमध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. प्रश्न तिसरा आहे, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मेटा यांच्या सहकार्याने 168 मेगावॅट क्षमतेचे AI सक्षम डेटा सेंटर कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जामनगर. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मेटा यांनी गुजरातमधील जामनगर येथे 168 मेगावॅट क्षमतेचे AI सक्षम डेटा सेंटर उभारण्यासाठी भागीदारी केली आहे. हे केंद्र मेटाच्या जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संगणकीय गरजा पूर्ण करण्यासाठी विकसित केले जाणार आहे. जामनगरमधील हे केंद्र मेटासाठी भारतातील पहिले बुल्ट टू सूट डेटा सेंटर ठरणार आहे. या डेटा सेंटरमध्ये अक्षय ऊर्जा आणि शाश्वत कूलिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. गुजरात राज्याबद्दल जाणून घ्या. तर गुजरात राज्याची स्थापना झाली होती 1 मे 1960 रोजी. राजधानी आहे गांधीनगर. अधिकृत भाषा वापरली जाते गुजराती. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. राष्ट्रीय उद्याने बघा, गीर राष्ट्रीय उद्यान, ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान आणि मरीन राष्ट्रीय उद्यान. धार्मिक स्थळे आहेत सोमनाथ मंदिर, द्वारकाधीश मंदिर, नागेश्वर ज्योतिर्लिंग, अंबाजी मंदिर आणि अक्षरधाम मंदिर. प्रश्न चौथा आहे, जागतिक बालमजुरी विरोधी दिन दरवर्षी कोणत्या दिवशी पाळला जातो? प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 12 जून. 12 जून रोजी दरवर्षी जागतिक बालमजुरी विरोधी दिन वर्ल्ड डे अगेन्स्ट चाइल्ड लेबर पाळला जातो. हा दिवस इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनद्वारे सुरू करण्यात आला आहे. बालमजुरी विरोधात जनजागृती करणे आणि बाल शोषण रोखण्यासाठी जागतिक स्तरावर कृतीस प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा उद्देश आहे. बालकांना शिक्षण, संरक्षण आणि सुरक्षित बालपण मिळावे यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. 2026 ची थीम लक्षात घ्या, जी आहे रेड कार्ड टू चाइल्ड लेबर, फेअर प्ले फॉर चिल्ड्रन, डिसेंट वर्क फॉर अडल्ट्स. मराठीमध्ये याचा अर्थ होतो बालमजुरीला लाल कार्ड, मुलांसाठी न्यायसंधी, प्रौढांसाठी सन्मानजनक रोजगार. प्रश्न 5वा आहे, पाण्याखालील सर्वात उंच मानवी मनोरा उभारण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या बेटावर प्रस्थापित करण्यात आला आहे? प्रश्न क्रमांक 5चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्वराज द्वीप. अंदमान आणि निकोबार आयलँड्स यांनी टॉलेस्ट ह्युमन स्टॅक अंडर वॉटर या प्रकारात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. हा विक्रम स्वराज द्वीप पूर्वीचे हॅवलॉक बेट येथील लाईट हाऊस डाईव्ह साईटवर नोंदवण्यात आला. या विक्रमासाठी 14 स्कुबा डायव्हर्स सहभागी झाले होते. पाण्याखाली तयार करण्यात आलेल्या मानवी मनोऱ्याची उंची 22.3 मीटर होती. हा मानवी मनोरा 3 मिनिटे स्थिर राहिला. लेफ्टनंट गव्हर्नर DK जोशी हे देखील या विक्रम प्रयत्नात सहभागी झाले होते. हा अंदमान निकोबार बेटांचा सलग 2 दिवसात मिळालेला दुसरा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ठरला. यापूर्वी 2 मे 2026 रोजी लार्जेस्ट नॅशनल फ्लॅग अनफोल्ड अंडर वॉटर हा विक्रम नोंदविण्यात आला होता.
प्रश्न 6वा आहे, सिंगापेन स्पेशल फोर्स ही महिला व बालकांच्या संरक्षणासाठीची विशेष सुरक्षा यंत्रणा कोणत्या राज्याने सुरू केली आहे? प्रश्न क्रमांक 6चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तमिळनाडू. सी. जोसेफ विजय यांनी सिंगापेन स्पेशल फोर्सची स्थापना केली. सार्वजनिक ठिकाणांवर देखरेख ठेवणे आणि संवेदनशील भागांची ओळख पटवून गस्त वाढवणे हे या दलाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या उपक्रमाचे उद्घाटन एग्मोर येथील राजा रथिनम स्टेडियम येथे करण्यात आले. तमिळनाडू स्थापना झाली होती 26 जानेवारी 1950 रोजी. राजधानी आहे चेन्नई. अधिकृत भाषा वापरली जाते तमिळ. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. राष्ट्रीय उद्याने आहेत गिंडी राष्ट्रीय उद्यान, मुकुर्थी राष्ट्रीय उद्यान, गल्फ ऑफ मन्नार सागरी राष्ट्रीय उद्यान आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान. धार्मिक स्थळे आहेत रामेश्वरम मंदिर, मीनाक्षी अम्मन मंदिर, बृहदेश्वर मंदिर, कांचीपुरम मंदिर, चिदंबरम नटराज मंदिर, वेलकन्नी चर्च आणि कन्याकुमारी. प्रश्न 7वा, मणिपूर राज्यातील पहिले NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी विशेष न्यायालय NIA एक्सक्लुझिव्ह स्पेशल कोर्ट कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, थौबल. मणिपूरमध्ये पहिल्या NIA एक्सक्लुझिव्ह स्पेशल कोर्टचे उद्घाटन करण्यात आले. या न्यायालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंग यांनी केले. हे विशेष न्यायालय थौबल जिल्हा न्यायालय संकुल खांगाबोक येथे स्थापन करण्यात आले आहे. राज्याच्या न्यायव्यवस्थेला अधिक बळकटी देणे आणि न्यायप्रक्रिया अधिक प्रभावी करणे हा या न्यायालयाचा उद्देश आहे. मणिपूर स्थापना झाली होती 21 जानेवारी 1972 रोजी. मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ. अधिकृत भाषा आहे मणिपुरी मैतेई. मुख्यमंत्री N. बिरेन सिंग आणि राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला. राष्ट्रीय उद्याने बघा, केईबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान आणि सिरोही राष्ट्रीय उद्यान. धार्मिक स्थळे आहेत श्री गोविंदजी मंदिर, महाबली मंदिर आणि सनामही मंदिर. पुढला प्रश्न, पश्चिम बंगालच्या अर्थमंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्वपन दासगुप्ता. स्वपन दासगुप्ता यांची पश्चिम बंगालच्या अर्थमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमध्ये त्यांना हे पद देण्यात आले. तसेच दिलीप घोष यांच्याकडे पंचायत राज, ग्रामीण विकास आणि कृषी विपणन विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली. निशित प्रामाणिक यांच्याकडे उत्तर बंगाल विकास आणि जलसंपदा विभागांचा कार्यभार देण्यात आला आहे. पश्चिम बंगाल राज्याबद्दल बघा, स्थापना झाली होती 1 नोव्हेंबर 1956 रोजी. राजधानी आहे कोलकाता. अधिकृत भाषा आहे बंगाली. मुख्यमंत्री आहेत सुवेंदू अधिकारी आणि राज्यपाल आहेत RN रवी. राष्ट्रीय उद्याने आहेत सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, निओरा व्हॅली राष्ट्रीय उद्यान आणि जलदापारा राष्ट्रीय उद्यान. धार्मिक स्थळे आहेत दक्षिणेश्वर काली मंदिर, कालीघाट काली मंदिर, बेलूर मठ आणि तारापीठ मंदिर. पुढला प्रश्न, खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी QR कोड आधारित ग्राहक अभिप्राय म्हणजेच फीडबॅक प्रणाली कोणत्या शहरात सुरू करण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अहमदाबाद. अहमदाबाद नगरपालिकेने 1 मे 2026 रोजी खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी QR कोड आधारित अभिप्राय प्रणाली सुरू केली आहे. या उपक्रमाची सुरुवात पाणीपुरी विक्रेत्यांपासून करण्यात आली. नंतर या प्रणालीचा विस्तार 3500हून अधिक स्ट्रीट फूड स्टॉल्स आणि विक्रेत्यांपर्यंत करण्यात आला आहे. ग्राहक QR कोड स्कॅन करून 1 ते 5 गुणांच्या श्रेणीत अभिप्राय देऊ शकतात. अभिप्रायामध्ये अन्नाची गुणवत्ता, पाण्याची गुणवत्ता, स्वच्छता, चव आणि सेवा यांचे मूल्यांकन केले जाणार आहे. आणि शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा आहे. 5 वर्षांपासून लागू असलेली लेबनॉनवरील आयात बंदी अलीकडे कोणत्या देशाने हटवली आहे? प्रश्न क्रमांक 10चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सौदी अरेबिया. सौदी अरेबियाने लेबनॉनवरील आयात बंदी 10 जून 2026 रोजी उठवली आहे. ही बंदी सुमारे 5 वर्षे लागू होती. एप्रिल 2021 मध्ये प्रथम लेबनॉनमधील फळे आणि भाजीपाल्याच्या आयातीवर निर्बंध लादण्यात आले होते. नंतर अंमली पदार्थांच्या तस्करीच्या चिंतेमुळे सर्व लेबनॉनमधील उत्पादनांवर बंदी लागू करण्यात आली. कॅप्टागॉन या कृत्रिम उत्तेजक अंमली पदार्थाच्या तस्करीशी संबंधित प्रकरणांमुळे हा निर्णय घेण्यात आला होता. सौदीचे युवराज मोहम्मद
बिन सलमान यांनी लेबनॉनमधून आयात पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले. हा निर्णय लेबनॉनचे राष्ट्रपती जोसेफ आऊन आणि पंतप्रधान नवाफ सलाम यांच्या विनंतीनंतर घेण्यात आला. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.